माझ्यापेक्षाही जास्त आवडली तुझी तंग कपड्यातून फुटून दिसणारी तुझी जवानी. तुम्हाला चांगलं माहिती तर वाईट पण आम्हाला अजिबात आवडत नाही. मला आवडतो ना नंदा. माझ्या परमेश्वराने तुला एवढी मस्त जवानी बांधली ती कशी माझ्या स्वतःची बरी सांभाळ मला. आता पाहिजे सांभाळायची वेळच नाही. हे बघ नंदा, अशी चांगली भांडवायला नाही. जर का मला तुझी इथे येणं मकसूद साधेच माहिती आहे तर मी माझ्या उंबड्यावर कधी तुझी सवय मी नाही त्यातली कडी लावत. नंदा तू काय जास्तीचा भाव खाऊ नकोस. नंदा एकदा का तू माझी झालीस ना तुला असं श्रीकांत सोन्याने मला नक्षकांत सोन्याने म्हटले. तुला काय वाटलं विनंता म्हणजे पैशासाठी स्वतःला बाजारात विकण्याची बाजू आहे? नाही तर की जरी माझा पैसा असला तरी माझं चारित्र्य दिनेश कलंक आणि मी माझ्या चारित्र्यावर तुझ्यासारख्या भावनेची सावली पडणार नाही. पण नाही चला घेऊ कर. प्रत्येक स्त्री ही नंदा सुरुवातीला असंच बोलते पण एकदा का तिला पुरुषाचा स्पर्श झाला ना नंतर तोच स्पर्श तिला हवा हवासा वाटतो नंदा. तो स्पर्श तिला हवा हवासा वाटतो. हो असह्य दुनियेवर बळजबरी करताना लाज शरम आहे का नाही रे? लाज शरम आणि या कोटीवर अहो साहेब ज्याला लाज शरम काहीच नसतं ना तेच लोक या कोटीची पायरी चढतात आणि आज तुम्ही सुद्धा तीच पायरी चढलात जी आम्ही चढलो. खबरदार माझ्या चारित्र्यावर बोट सुद्धा उचलण्याचा प्रयत्न केला असता. तू समजतोस कसा इथं येण्याचा भाव जाऊ तरी काय अधिकार माझ्याही देणाऱ्या पाण्याचा अपमान करायचा. चल निकिता निघ आणि पाण्याच्या काढत तोंडी दाखवून घुसायची. बरोबर बोललीस नंदा. नाही आता तुला आमची काय करायची. आता आपल्या शहरातील एवढी श्रीमंत प्रतिष्ठित लोक तुझ्यावर सर्वस्व उतरायला तयार असल्यावर तुला आमची काय गरज. सांभाळून बोल. नगरीचा थोबाड लाल करायला मला अजिबात वेळ लागला नाही. Out! I say out! होता हा नालायक माणूस. आणि आमच्या गरीब खाण्यात नंदा ओळखलंच नाही का? हे श्रीमंत मोहिते साहेब आहेत. मग यांच्या ज्यांच्या पद्धतीने एकदम मी तिच्या मामीला वाचवू शकलो होतो. त्याचे बघत काय बसले घरी पाहुणे आले काय चाय पाणी हो मी तर काही वेगळ्या कामात आणि ही कुठं जी भाची आहे माझी लहानपणापासून माझ्यात हातावर मोठी झाली. खरंच आहे त्या परमेश्वराची किमियास म्हणायची. अगदी तोच चेहरा तेच कदाचित घरंदा स्त्रियांच्या वेशात तिला माझ्या मुलासमोर आणलं कदाचित माझा मुलगा म्हणजे काय म्हणायचं समजलं नाही आम्हाला. तुला माहिती आहे अरे या शहरातील श्रीमंतांपैकी एक आहे पण एवढी सारी गर्भ श्रीमंती असूनही नशिबानं बांगडा आहे. माझ्या मुलाच्या जगते माहीतच माझी पत्नी मला सोडून गेली आणि एकटेपणा माझ्या वाट्याला आलेला. दोन पोरांच्या सुखासाठी मी स्वतःला सावध मुलं मोठी झाली. त्यात माझ्या लहान मुलाचं त्याचा जीवापाड प्रेम असणाऱ्या मुलीशी लग्नही झाले पण हे तिकडे पाठीशी उभी होती ना. लग्नाच्या 4थ्याच दिवशी तीही हे जग सोडून निघून गेली. माझा आनंद वेडावून बसलाय. डॉक्टरांची खूप इलाज झाली. अगदी गाव गल्लीपासून तर देश विदेशांपर्यंत साऱ्या डॉक्टरांची कन्सल्ट करून झालं पण शेवटी काहीही सार्थक लागलं नाही. शेवटी डॉक्टरांचं म्हणणं पडलं की तिच्या चेहऱ्याशी मिळती जुळती एखादी सुंदर युक्ती जर त्याच्या आयुष्यात आली तर कदाचित तो बरा आयुष्य. तेवढ्या त्या पोरीची लावणीची जाहिरात माझ्या नजरेत आली आणि मोठे आश्चर्य व्यक्त केले. नाही पण आमच्याकडून तुमची काय अपेक्षा हे सांगितलंच नाही तुम्ही. तुमची नंदा माझ्या आनंदची पत्नी म्हणून काही दिवसांपूर्वी जर त्याच्या आयुष्यात आली तर फार उपकार होतील. नाही साहेब अहो हे कसं नाही मला जाणे तुम्ही केलेला उपकार
पण त्या उपकाराची अशी जीवघेणी परतफेड करायला लावू नका म्हणजे झालं मी तर तुझ्याकडे त्या उपकाराची परतफेड बघायला नाही तर माझ्या मुलाच्या प्रेमापोटी त्याच्या आयुष्याची भीक बघायला आलो तुमच्या मुलाच्या प्रेमापोटी मी नंदाची अब्रू नाही देऊ शकत साहेब अरे तू त्याची अजिबात चिंता करू नकोस त्यासाठी मी तुला लागेल तेवढा पैसा देतो आणि राहिला प्रश्नाच्या इज्जतीचा तर मी एक खरंदाज माणूस आहे तिच्या चारित्र्याला कसलीही कलंक लागू देणार नाही याची जबाबदारी माझी पैसा किती पैसा द्याल तुम्ही पण त्या पैशाने साहेब माया ममता हे विकत घेता येत नाही असं खरं बोललास खरंच रे संपत ही माया ममता ठीक आहे आणि कोणाची जर मोठा विचार झाला तर जरूर कळवा. काय गं? मामा तुम्ही त्यांना असं निराश करून पाठवायला नको. मग काय करू तुला त्या बाबाच्या दुनियेत पाठवा ही तरी कुठल्या इज्जतीची दुनिया आहे, मामा? मामा, मामा, हे पाप नसून तर पुण्य आहे. माझ्यामुळे जर एखाद्याचं आयुष्य घडत असेल तर मला वाईट काय? आणि मामा तुम्हालाही असं वाटतं नाही की बेइज्जतीच्या दुनियेपासून दूर राहून माझा सुखी संसार करावा. पण मामा ते सुख मला या घरात मिळणार नाही. मग बघा जेव्हा माझं सुख स्वतः माझ्या दारात चालून आलं तर तुम्ही त्याला दूर काढून सांगता. हा नंदा त्या वेड्याच्या सहवासात कशी जगशील तू आता कसं आयुष्य घालवशील आणि ते काही दिवसासाठी काही दिवसांसाठी काय असेल मामा मला संसार केला असं कुठली सुट्टी लोक दारुडे शरीरावर हाव टाकणारे मग या सगळ्यांपेक्षा तो वेडा काय वाईट आहे का? नंदा मामा मला माहिती आहे तुम्हाला माझी काळजी जास्त आहे पण मामा मला स्वतःपेक्षा तुमची काळजी जास्त आहे. मी तुमची काळाची भाजी आहे ना तुम्ही माझे चांगले मामा आहात ना फक्त एकदा माझ्यासाठी चांगलं नंदा नंदा अगं मी सर्व बघू शकतो तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू नाही बघू शकत तू म्हणतेस तर कळवीन मी त्यांना नक्की हो